सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाली असून शहर पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे। याच पार्श्वभूमीवर दिवंगत नेते महेश कोठे यांचे चिरंजीव आणि विद्यमान नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। प्रथमेश कोठे हे मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून निवडून आले होते। त्यावेळी त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती। सध्या ते राष्ट्रवादी शरद पवार गटात कार्यरत आहेत। महेश कोठे यांच्या निधनानंतर प्रथमेश कोठे यांचा राजकीय वारसा आणि त्यांची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। प्रभाग क्रमांक 10 मधून त्यांच्यासह सावित्रा सामल, मीराबाई गुर्रम आणि विठ्ठल हे देखील निवडून आले होते। महेश कोठेंच्या निधनानंतर प्रथमेश कोठे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे। यासाठी प्रथमेश यांचे बंधू आमदार देवेंद्र कोठे यांनी फिल्डिंग लावल्याची ही चर्चा सोलापुरात सुरू आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश कोठे हे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार आहेत, परंतु त्यांनी काही राजकीय अटी घातल्याचं बोललं जात आहे। भाजप प्रवेशाबद्दल प्रथमेश कोठे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र कोठे कुटुंबियांच्या राजकीय हालचालींमुळे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। भाजपनं जर त्यांना प्रवेश दिला तर त्याचा थेट परिणाम प्रभाग क्रमांक 10 सह आसपासच्या राजकीय गणितावर होणार आहे।